पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यार कुठं घेऊन आला इथं आंबा चिक्कू पाहिजे ते फळ मिळेल ना आपल्याला? हा मिळणार ना साहेब. साहेब हप्ता ठेवलाय. म्हणजे तुमचं काम झालं, आता आमचं काम करा. अरे तुमची वहिनीच पत्रकार आहे ना? त्यांचं काय? तो परवाचा किस्सा झालेला, ते बातमी देणार आहेत. ती बातमी छापून नाही आली पाहिजे. लोक तू काय तुझी चूक आहे. अहो साहेब, तुम्हाला बोललो होतो की मी हप्ता देतोय ना. अरे हप्ता देतोय म्हणून काय माणसं मारायचं लायसन काढलं का? चालणार नाही असलं. झालं. तुमची बायको आली वाटतं तुमच्या अंगात. ए लुक तू काय तोंड सांभाळून बोला. तिच्या अंगात आली ना तर जगणं मुश्किल करेल तुझं मी. अहो साहेब, आमच्या धंद्यातच रिस्क आहे. अरे रिस्क आहे तर मग कामगारांची काळजी घ्यायची ना. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर 50-60 हजार रुपये देतो त्याला. टोप्या लावणार नाही ना? पाहिजे तर तुम्ही नंतर चौकशी करा, पण बातमी तेवढी छापून नाही आली पाहिजे. ठीक आहे बघतो मी. ठरलं तर मग मी पैसे टेकवतो, मी बातमीचं बघा. चिंचुके तू पुढं मी आलो. हा पण साहेब पैशाचं. हा हे चौकीला घेऊन जाऊ नको. तुला म्हणलं होतं ना जागा शोध. काय झालं? साहेब जागा शोधली, तिकडे ठेवू का मग? तिकडच ठेव आणि चौकीला पोच. मी जरा बातमीचा जुगाड लावतो आणि येतो. हा साहेब. वहिनी. भाऊजी काय हो? आहो माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे काय हो? ते परवाच्या प्रकरणाची बातमी देणार आहे का तुम्ही? परवाची कोणती? ते नाही का ते वाळ कटर करून पोरं? हा 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 हो, ती बातमी द्यायला पाहिजे ना. हो मला जरा वेगळं वाटतंय. म्हणजे मला वाटतं नको बातमी द्यायला ती. भाऊजी हो असं काय म्हणत? अहो तुम्ही ऐकून तर घ्या ना वहिनी. म्हणजे पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. बरं बोला, काय म्हणताय? तुम्हाला क्लिअरच सांगतो वहिनी, ही वाळू धंदेवाल्यांच्या हातले वरपर्यंत पोहोचलेले असतात. त्या दिवशी मी त्याला अटक केलं, लगेच सोडायला लागलं. आपण बातमी देऊन काय वेगळं होणार नाही. काय सांगताय भाऊजी? मग एक फोन आला आणि मला लगेच सोडायला लागलं त्याला. मग तर करायलाच पाहिजे आपण याची बातमी. नाही ना, आता मी आपल्याशी नाही बोलू शकत आहे, फक्त तुमच्याशी बोलू शकतो म्हणून बोलतोय. म्हणजे ते वाळूवाला भेटला होता मला. मला म्हणला त्या पोराचा सगळा खर्च करतो मी, दवाखान्याचा औषध उपचाराचा सगळा खर्च. फक्त पेपरला बातमी येऊन देऊ नका. इज्जतीला घाबरतात लोक. खरंच? अहो माझ्यासमोर विषय झाला वहिनी, माझ्यासमोर विषय झाला. ती म्हणले सगळा उपचाराचा खर्च देतो. आणि ती बाई पण बघा ना, तिच्याकडेवर लेकरू होतं. तिला आता काय बातमी तक्रार करून ती काय करणार आहे? तिला आता पैशाची गरज आहे, नवरा बरा झाला पाहिजे. पण भाऊजी आपण त्यांचा एवढा ट्रक थांबवला आणि म्हणून तो तयार झाला ना. म्हणून तो तयार झाला, नाही हिंगलत तरी होता का आपल्याला तो? आणि बघा ना, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तर झालंय, पण बातमी करून काय वेगळं होणार आहे? पण मला सांगा, तो सगळा खर्च दिल्याची काय गॅरंटी? नाही वहिनी, तुम्ही जे काय ठरवाल ना ते आपल्या दोघात असू द्या. म्हणजे निर्णय तुम्ही घ्या, पण आपल्या दोघात असू द्या. आपल्याला कळून देऊ नका आपल्या या विषयावर बोलणं झालंय म्हणून. बरं ठीक आहे, मग नाही छापत बातमी. पण भाऊजी तो बरा होईपर्यंत त्याच्या दवाखान्याचा सगळा खर्च केला पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं करून घेतो त्याकडून ते. आणि बाकी पण अवैध वाळू वाहतूक बंद होईल ना. एक आता हे झालं ना की ते पण करू आपण. तुम्ही काळजीच करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. हो. आणि वहिनी थँक्यू बरं का. अहो भाऊजी काय अडचण नाही, चला मी येते. मी सोडू का पटकन? नाही नाही, इथंच जायचंय मला. बरं चालेल. चल. हॅलो साहेब, बोला काय झालं? तुमची बातमी पेपरला छापून येणार नाही याची काळजी घेतली आहे. आता ते दवाखान्यात ऍडमिट आहे ना पोरग, त्याची काळजी घ्या. हो साहेब, 50,000 रुपये देऊन टाकतो त्याला. 50,000चं नाही, बरा होईपर्यंत सगळा खर्च तू करायचा आहे लुकतुके. अहो पण साहेब, पण नाही बिन नाही,
दवाखान्याचा सगळा खर्च करायचा, नाहीतर त्या पोराची तरी तुझी कोट टाकेल मी. बर ठीक आहे. लईच ताप झाला डोक्याला ह्या अर्जुनचा. पिवताई लय उशीर झालाय, चल झोपायला. पिवताई काय ग, काय अगं कसलं एवढं विचारत आहेस? अगं काय नाही, रॅन्डमच. तू काय करतेस इकडं? अगं मी गेट लावून आता घरातच चालले होते झोपायला. बर, तू कसलं विचारत आहेस ते सांग की. विशेष काय नाही. बरं पिवताई, ती वाळूवाल्याची बातमी दिलीस का? हा म्हणजे मी दिली लिहून, पण ती छापायची का नाही हे आमचे सरच ठरवतील बघ. अगं असं कसं? मग तू बोल की त्यांच्याशी आणि त्यांना म्हणून ही बातमी छापून आलीच पाहिजे. अप्पे, मला काय वाटतंय माहितीये का, त्या ताईंना जर दवाखान्याचा सगळा खर्च मिळणार असेल ना, तर कशाला छापायची बातमी? पिवताई अगं असं म्हणून कसं चालेल? आणि आपण बातमी छापून नाही दिली तर त्यांना लगाम कसं लागल? आणि मला सांग, या लोकांचं आयुष्य काय एवढं कवडी मुलाचं आहे वे? अगं यांच्याकडे काळा पैसा आहे पिवताई. उद्या अजून कोणाचा अपघात झाला ना तर त्यांच्या तोंडावर पैसे मारतील आणि परत ते काळे धंदे सुरू ठेवतील बघे लोक. पिवताई मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा मला एका व्यक्तीने एक लय भारी गोष्ट सांगितली होती. आपली बाजू जर खरेची असेल ना तर कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, आणि अन्यायाच्या विरुद्ध लढा देताना मागचा पुढचा कुठलाच विचार करायचा नाही. लढायचं म्हणजे लढायचं. कोणी सांगितलं होतं माहितीये का? माझ्या पिऊताईने. लई मोठी झालीस ग. काय मग, देणार ना बातमी? देणार ना. आता तलवार हाती घेऊनच बातमी लिहिते बघ. दुसऱ्या दिवशी यांच्या पायाखालच्या जमिनी हल्ल्या पाहिजेत. अंगाशी तुला जानू? नाही नको, तू जाऊन झोप, मी घेते राहायला. बर जा. अर्जुन, बोला मॅडम. मॅडम मूड चांगला आहे की आज तुझा? हा ते काल बायको बरोबर भांडण झाली बरं का, पण मग मनासारख्या गोष्टी झाल्या, त्यामुळे बरं आहे. चांगलंय की. पण मी काय म्हणते, कशाला करायची अशी भांडणारी बायको? प्रेम कर, प्रेम आंधळ असतं, माणूस वाद जातो. बरोबर आहे. नाही पण अजून काही वेळ निघून नाही गेली, कर विचार. नाही नको, आता आहे ते बरं आहे म्हणायचं. एकदा झालं की झालं, चांगलं आहे म्हणायचं, जायचं निघून पुढं. म्हणजे आता प्रेम नाही संपलं असं का? प्रेम म्हणजे तसं. अर्जुन तुला एवढा वेळ लागतोय सांगायला? तू गप्प बस, आता बाद झाली मस्करी. अगं म्हणलं बोलण्यापेक्षा करून दाखवा, करून दाखवा. बापू अहो काय, तुम्ही कसं काय आलात? आलो लेकीला भेटायला. आत्या, तुझा इंटरव्ह्यू तर चांगला गेलाय बघ. एकदा तू पास झालीस ना की माझ्या जीवाचा घोरच मिटला बघ. बापू नका काळजी करू, आता सगळं चांगलं होईल. बसा की, या बस 2 मिनिटं. बसा. पाणी आणू? नको नको नको, बस 2 मिनिटं बोलूया. अगं मी तुलाच नाही, मी खास पियूला भेटायला आलोय बघ, तिचं कौतुक करायला आलोय. का हो? अगं कसली भारी बातमी लिहिली आप्या तिनं. हो तुम्ही वाचली? आप्या, अशा बातम्या आल्या पाहिजेत बघ. वाचून लय भारी वाटलं, आणि त्यातल्या त्यात बरं वाटलं म्हणजे पियूनं बातमी लिहिली, म्हटलं तिला भेटावं, तिचं कौतुक करावं. हो मग तुम्हीच करा की. थांबा मी तिला बोलवते. पियूताई, बाबा, बापू आले. अरे वा 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 बापू, नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधी आलात? हे काय आत्ता चालू आहो. पियूताई बाहेर ये.
हा आले आले. काय म्हणताय बापू? काय नाही बघा, तुमच्या सुनेला भेटायला आलो. लेकीला म्हणा की हा. काय हो बापू? तुलाच भेटायला आलतो. काय हो, काय विषय? कसली भारी बातमी लिहिलीस तू. असं होय? अहो, मी अजून वाचलीच नाही. नाही विनायकराव, वाचा बातमी. अहो वाळूवाल्यांना अशी चपराक बसणार ना याच्यामुळं. नाही बापू, खरंच आता ही बातमी वाचून ना खरंच काहीतरी ऍक्शन घेतली जाईल बघा यावर. हो, घ्यायलाच पाहिजे. आणि बापू, मी आप्पीमुळे लिहू शकले बरं का बातमी. ए पिऊताई, गप बस. उगाच काहीतरी सांगू नको त्यांना. मी फक्त तुला लिहायला लावली बातमी, बाकी काही नाही. अगं तू फक्त म्हणली नाहीस, तू पाठपुरावा केलास. बर, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा, नुसत्या चहानं काय होतंय? खायला पण घेऊन ये जा. अहो कशाला विनायकराव? अहो, कशाला म्हणजे काय बापू? आता आपलं वय झालंय बघा, तर निवांत राहायचं, खायचं प्यायचं, मजा करायची आणि नातवंड खेळवायची. मला वाटलंच होतं तुम्ही बोलणार म्हणून. आप्या, बघितलं का विनायकराव काय म्हणतात? बापू मी आले, चहा घेऊन येते. अरे वहिनी तर म्हणले होते काल बातमी देणार नाही म्हणून. आपण बातमी आली ना आता छापून. एवढं सांगून बी वहिनीने ऐकलं नाही राव. काय करायचं यांचं? तुम्ही बोलून घेता का त्यांच्याशी? आता बोलून काय फायदा आहे चिंचुके? बातमी तर आली ना. साहेब कोण आहे? लुकतुके. आता काय सांगणार याला मी? काल तोंडवर करून बोललो होतो त्याशी. फोनच उचलू नका, बसू द्या बोंबलत त्याला. अरे आत्ता न उचलून काय होणार आहे चिंचुके? तुला सांगतोय ना, आपलीच काहीतरी बोलली असणार आहे वहिनीनं फिक्स. वहिनी असं दुसऱ्या कोणाचं ऐकणार नाही. साहेब लय गुंता वाढत चाललाय, कळतंय ना तुम्हाला? कळतंय मला. काय करायचं पण आता? खरं तर चुकतंय बरं का आपलं. आता तू नको बाप बनू माझा. घरी पण तेच ऐकतोय मी बायकोचं. सॉरी साहेब, मला असं म्हणायचं नव्हतं. काय करायचं ती सांग मला. आता याला काय सांगू? अहो साहेब, बोलून काय फायदा नाही. अहो त्या दिवशी त्याला पोलीस स्टेशनात आला तर कसला डापरत होता. आता तर वाळूचा हप्ता विसराच. अरे पैसे जाऊ दे तिकडं, आपले फोटो आहेत त्याच्याकडं. ह्याला त्याला पाठवलं ना तर अवघड होईल आपलं. अरे हो साहेब, हे तर विसरलोच मी. काय करावं तेच कळा ना मला. हे आप्पी पण ना, त्या लुकतुकीशी भेटून बोलता का तुम्ही? कुठल्या तोंडाने भेटू चिंचुके? मी त्याला दम दिला होता. दवाखान्याचा सगळा खर्च करायचा तर बातमी येणार नाही. तो तयार बी झाला होता आणि बातमी आली. काय करायचं आता? मी काय म्हणतोय, मग तर तुम्ही भेटूनच या. अहो त्याने रागाच्या भरात होत्याचं नव्हतं केलं तर लय अवघड होईल बरं का साहेब आपलं. बरोबर आहे तुझं. मग आलोच मी. हा सर. काय लुकतुके? फोनवर फोन, फोनवर फोन, बोल. अहो साहेब, काय सांगायचं तुम्हाला? हे बघा, त्याला काय अर्थ आहे? अर्र, तुझी तर पार वाट लावली खरं त्यांनी. हा? नाहीतर काय साहेब, आज पोर बी पाठवली नाहीत मी. तो गावडे तर पेटलाय नुसता. लुकतुके, हे जर असं चालू राहिलं ना तर तू एक दिवस रस्त्यावर येशील बरं. अहो एवढे पैसे घातले त्या अर्जुनच्या घशात, त्याचा कायच उपयोग नाही. तिथंच चुकलं ना. अरे बायकोच्या ताटाखालचं मान जर येते. अहो साहेब, तुम्ही हसताय काय? इथं वाट लागली माझी. तू माणूस एकदम चुकीचा धरलाय बघ, वाळूसारखा. कधी निष्ठेला सांगता येणार नाही बरं. सोडला त्या अर्जुन इन्स्पेक्टरला, आजपासून सोडला मी. तुझे ना एकदम बरोबर माणसाची गाठ घालून देतो. त्याचा हात तुझ्या डोक्यावर असला ना तर तुझं कुणी काय वाकडं करणार नाही. कोण? आले बघ, भावी आमदार, भावी सरकार, सुजय हंबीरराव कदम. या साहेब या. काय कोल्ड ड्रिंक्स वगैरे मागू का? काय नको मला. अहो साहेब, लय मोठ्या अडचणीत सापडलोय. अहो रस्त्यावर यायची वेळ आली माझ्यावर. आता अर्जाला कामं सांगितली की असंच होणार. बातमी छापली ती तुमच्याच बायकोनं ना? ही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. उठ म्हटलं की उठतीन, बस म्हटलं की बसती. साहेब तुम्ही एकदा बोलून घ्या की मग. असंच बोलायचं होय फुकटात? अहो साहेब, हप्ता देतो ना मी. आमचा नाही, आमचा प्लस अर्जाचा, बरोबर आमचा. त्याला 1 रुपया मी टाका म्हणे. चालतंय की साहेब, पण त्याची काळजी तू नको करू. मी बोलतो त्याच्याशी. आला बघा खिलाडी कुमार. या खिलाडी कुमार या. तुम्हालाच भेटायला येत होतो लुकतुके साहेब. सुजा, तू काय करतोय इथं? तू खाल्लेली माती सावरायला आलोय. काय लुकतुके साहेब, डबल ढोलकी वाजवताय काय?
तुम्ही आता कामच असे करता म्हणल्यावर काय करणार? इकडनं पैसे घेणार, तिकडं बायकोच्या हुकमाप्रमाणे वागणार, असं कसं चालणार? डोळे तुम्ही नका मध्ये पडू. ही वेळ तू आणली अर्जा. आता मुद्द्याचा बोलतो. तुझा हप्ता आता माझ्याकडनं येईल, ह्याच्याकडनं नाही. का? कारण तुझ्याकडनं एकही काम होत नाही आणि मला ती करता येतात म्हणून. लुकतुके, यांना मध्ये घ्यायची काहीच गरज नव्हती. हे बघा साहेब, काय आले बघा, ह्याच्यामुळंच. आमच्या मागं ह्याला त्रास दिला तर तुला माहिती आहे आप्पी समोर काय जाईल ते. मग ह्या पेपरात ह्याची नाही तुझी बातमी असेल. ठीक आहे. या खिलाडी कुमार, या, तुमचं काम झालंय आता. अप्पे अप्पे काय 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 झालंय? अप्पे अगं लई भारी गोष्ट घडली आता. अगं मला मुसळे सरांचा फोन आला होता. एक मिनिट, कोण मुसळे सर? संपादक आहेत पुण्यात ते, आणि आम्हाला कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून यायचे. होय, मग? अगं त्यांनी आर्टिकल वाचलं आणि त्यांना खूप आवडले. अप्पे मला खरंच कळत नव्हतं की मी हे आर्टिकल लिहिलं पाहिजे का नाही लिहिलं पाहिजे. वा, खरंच भारी काम केलंयस तू. कराव तेवढं कौतुक कमी आहे तुझं. असं का बोलतोयस तू? बातमी का छापलीस आणि कुणाला विचारून छापलीस ग? भाऊजी तिला काय विचारलंय मी तुला? विचारलंय का? सुजय, तू तिच्याशी अशा पद्धतीने बोलू नकोस. मुद्दाच तसा होता म्हणून छापली. आणि हो, आमच्या संपादकांना विचारून. नवऱ्याचं काय? त्याला कोण विचारणार? इथून पुढे गावातल्या वाळूच्या प्रकरणावर एकही बातमी छापायची नाही. भाऊजी एक मिनिट, तुम्ही असं काय बोलताय तिच्याशी? गावातल्या गावक्या करायच्या बस कर आता. मी न माझी बायको बघून घेऊ, तू कशाला मध्ये पडतेस? अहो पण मी तुमच्या नात्यामध्ये काही बोलतच नाहीये ना. अप्पे तू थांब. का नाही छापायची बातमी? मी सांगतोय म्हणून. भाऊजी मी तुमच्या नात्यामध्ये काही बोलत नाहीये, पण आता तिचं कौतुक करायचं सोडून तुम्ही ती. माझ्यासाठी विषय संपलाय. तुझा नवरा ह्या गावातून निवडणूक लढतोय. त्याच्या गावातल्या गोष्टी अशा बाहेर आल्या तर बाहेरच्या लोकांना काय वाटेल? हा, म्हणून इथून पुढं गावातली एकही बातमी मला विचारल्याशिवाय छापायची नाही. आणि जर असं झालं तर डायरेक्ट गेटच्या बाहेर. हाय, सुजेचं काहीतरी केलं पाहिजे लवकर. साहेब, हा मॅटर सुजाचा नाही बरं का. मग आप्पीच आहे ना? साहेब, वहिनीने ह्याच्यात नाही पडायला पाहिजे होतं. नाही, बोलतो मी तिच्याशी, बोलतो. जी काय करायचंय ना ती जपून करा. आपल्याला आपल्या माणसांपेक्षा दुसरं काय महत्वाचं नाही बरं का. त्यासाठीच पैसे पाहिजेत ना चिंचुके. आता हा ती बरोबर आहे साहेब, पण वहिनींचा स्वभाव कसा आहे माहिती ना तुम्हाला. तू नको काळजी करू त्याची. तू एक काम कर, इथून पुढे बाकीचे सगळे हप्ते गोळा करा नीट टायमिंगला. हा साहेब, ती व्यवस्थित चालू आहे. त्या आप्पीचं काय आणि कसं करायचं ते बघतो मी. म्हणजे ती काय बोलल्यावर ऐकल ते माहिती आहे मला. तुझं आवरून झालं नाही बाई? कुठे जायचंय सरकार? अगं असं काय, प्रचाराला जायचंय आपल्याला? नाही सरकार, मी सुजय भाऊजींच्या प्रचारासाठी नाही येऊ शकणार. आता काय झालं सरकार? आत्ताच सुजय भाऊजी काही वेळ आधी पिऊताईला. असं बोलला तू? हो सरकार, आणि यात मी माझ्या मनचं काही सांगत नाही. अहो, जो माणूस त्याच्या बायकोनी जे काही चांगलं काम केलंय त्याला चांगलं म्हणत नसेल, फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असेल, तर लोकांच्या फायद्याचा काय विचार करणार आहे? तू आहे तापट डोक्याचा. मी बोलतो त्याच्याशी. सरकार, पण मला कळत नाहीये त्या वाळूवाल्यांना आपण पाठीशी तरी काय घालतोय? राजकारणात असं नाही चालत. ते वाळूवाला म्हणजे एकटा नाही. तसं बी आप्पे, ही प्रचाराची शेवटची सभा आहे. आजच्या दिवस चल, उद्यापासून नाही म्हणणार मी तुला चल म्हणून आमच्या सोबत प्रचाराला. फक्त आज चल. सरकार, पण माझ्या प्रश्नाचं काय? आणि सुजय भाऊजी लोकांसाठी काम करतील कशावरनं? मी लोकांसाठीच काम करणार आहे. भाऊजी, पण तुम्ही मगाशी जे काही वागलात ते लई चुकीचं होतं. हे बघ, तो माझा आणि पिऊचा मुद्दा होता. सुजया, गप बस. हे बघ आप्पे, काळजी करू नकोस. याच्या पुढे असं काही होणार नाही याची काळजी मी घेईन. नाही सरकार, तुम्ही ना नेहमी फक्त असं. आप्पे सांभाळून. तुझ्या काय माझ्या मर्जी बाहेर नाही.
सरकार चला, आपल्याला वेळ होतोय. तुला यायचं असेल तर ये. अपर्णा, हे बघ, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपले तू समजूतदार आहेस. तुला चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं. आज प्रचाराची सांगता सभा आहे, तुझी गरज आहे. आम्ही पुढे होतो, तू विचार कर.